तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबा, महानुभाव संप्रदायामध्ये 4 नित्यपदार्थ सांगितले आहेत। जीव, अनादीचा जीव तमात असतो, अनादीचा प्रपंच भैरवस्वरूपी असतो, अनादीच्या देवता आपापल्या स्वरूपी असतात। त्यांची 9 स्वरूप आहेत: कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, वैकुंठ, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य आपापल्या स्वरूपी असतात त्या देवता। आणि परमेश्वर चैतन्याच्या पलीकड, त्या मायाच्या पलीकड ब्रह्म आणि ब्रह्माच्या पलीकड परमेश्वर असतो। तर 4ही पदार्थ आपापल्या स्वरूपी स्थित असतात, म्हणून प्रपंचाची रचना नसते, हे उघड आहे। प्रपंचाची रचना नसते। एवढ्या परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती होते। तेव्हा जीव तमात असतो, त्याला अनादेवदी लागलेली असते आणि अनादेवदीमुळं त्याचे स्वरूप अधगती अधरती झालेलं असते। त्यामुळं तो परमेश्वरानं दिलेला आनंद तो घेण्यास अपात्र ठरतो, घेत नाही तो आनंद। कारण त्याला ती अनादेवद्या म्हणजे एक रोग झालेला आहे, त्याला वज्रखिटकी नावाचा रोग। अनादेवद्या म्हणजे वज्रखिटकी नावाचा रोग, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्या रोग झाल्यामुळं, कारण रोग झालेल्या माणसाला कितीही चांगले पदार्थ खाऊ घातले तर तो खात नाही। त्यामुळं त्याप्रमाणे जीवाला अनादेवद्या नावाचा रोग, वज्रखिटकी नावाचा रोग झालेला आहे। त्यामुळं तो परमेश्वरानं दिलेला आनंद घेऊ शकला नाही, अपात्र ठरला तो। मग परमेश्वरानं ठरवलं की याला प्रपंचाची रचना करावं लागेल, प्रपंचात याला तमातून बाहेर काढावं लागेल जीवाला, त्याला प्रपंचात आणावं लागेल आणि प्रपंचात आणून त्याला मनुष्य देह द्यावं लागेल। मला स्वतःला प्रपंचात जावं लागेल, त्याला ज्ञान द्यावं लागेल, त्याला आचरण कसं करायचं हे सांगावं लागेल, ह्या रोगाची दुरुस्ती कशी करायची हे सांगावं लागेल आणि त्याच्याकडून तो रोग दुरुस्त करून घ्यावा लागेल आणि तो दुरुस्त केल्यानंतर त्याला आपला आनंद द्यावा लागेल। परमेश्वर तर कर्तुम अन्यथा कर्तुम आहेत, ते काहीच करत नाहीत। मग ही प्रवृत्ती माया जाणते आणि माया जीवाला तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकते, त्याला संलग्न असे म्हणतात। संलग्नचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे, जीवाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे। आणि जीव आणि संलग्न तमातच एकत्र झाले आणि जीवावर आणि संलग्नावर मायेनं 8 प्रक्रिया केल्या। विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उघडी आणि लोटी, अशा 8 प्रक्रिया केल्या। 4थी प्रक्रिया आहे विकरे, संचरे, प्रसव्या। या प्रक्रियेमध्ये मायेनं जीवाला अर्ध तमात लोटलं आणि अर्ध हरितात ठेवलं आणि मग आता जीव 50 ब्रह्मांड तमात आहे आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे। आणि अशा वेळेस माया जीवाला आणि संलग्नाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात। आणि जीव हा कबूल करतो, तो म्हणतो आहे मी तुझा अंश, पण संलग्न म्हणतो मी तुझ्या एवढाच मोठा आहे, मी तुझा अंश नाही। पण हे त्या दोघांचं बी अन्यथा ज्ञान आहे। कारण जीव हा मायेचा अंश नसून तो एक अनादीचा नित्यपदार्थ आहे। त्यामुळं त्याचं मायेचा अंश म्हणून घेणं स्वतःला हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे। आणि संलग्न हा अंश आहे मायेचा आणि अंश असताना तो संपूर्ण समजतो, म्हणजे हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे। आणि ह्या त्या दोघांच्या अन्यथा ज्ञानामुळं जीवाचा आणि संलग्नाचा संकोच झाला, त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात। म्हणजे किती झाला संकोच? 100 ब्रह्मांड एवढं होतं,
त्यातलं 90 ब्रह्मांड संकोचलं गेलं त्याचं स्वरूप आणि 10 एवढंच राहिलं. आणि मग नंतर मायानं 5वी प्रक्रिया केली, विक्रिय संचर विय हलवी, डोचली आणि आणि उघडी 7वी प्रक्रिया उघडीमध्ये जीवाला मायनं प्रपंचात तमातून हरितात लोटून गेलं. आता जीव हरितात आलेला आहे. हरितात आल्यावर त्याचं स्वरूप म्हणजे 10 ब्रह्मांड एवढं आहे. आणि तिथं आल्यानंतर त्यानं आपल्या क्षणपर्यंत सुद्धा होता तो तिथं आल्यावर, पण नंतर त्यानं आपल्या अंगाला मळ लावून घेतले आणि त्या मळ प्रथम म्हणजे विश्वदेवतेचा विश्वमळ लावून घेतला आणि तो 10 उणे 9 बरोबर 1 एवढा संकोचला. आता जीवाचं स्वरूप एकच ब्रह्मांड एवढं राहिलं. आणि मग जीवानं पुन्हा प्रकृतीमळ लावून घेतला अंगाला, विकृतीमळ लावून घेतला, विकृतीमळ लावून घेतला, असे 81 कोटी 1.25 लक्ष नवदेवतेचे मळ लावून घेतले. आणि या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. आणि सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. सूक्ष्म प्रपंचाची रचना झाल्यानंतर मायेनं स्थूळ प्रपंचाची रचना केली. मायेनं स्थूळाच्या ढिगावरून 5 भूतं आणि 3 गुण आणले आणि एक जूट तयार केली. 8 जुटीचा एक इटोला तयार केला, 8 इटोल्याचा एक परमाणू तयार केला आणि अनेक परमाणूचा एक भेद तयार केला. आणि तो भेद 50 कोटी योजन एवढा मोठा आहे. आणि पुन्हा नंतर मायेनं म्हणजे कारणाच्या ढिगावरून 5 भूतं 3 गुण आणले आणि विश्वदेवतेची कासवकार मूर्ती तयार केली. आणि त्या कासवकार मूर्तीमध्ये हा जो 50 कोटी एवढा भेद आहे तो बसून द्याला आणि हा प्रपंचाची रचना झाली. आता 50 कोटी एवढा भेद हा 56 कोटी एवढा झाला. आणि म्हणून हा ते जो प्रपंच आहे 56 कोटी एवढा मोठा आहे. तर या प्रपंचाचा विकास किती आहे? 56 कोटी योजन. आणि या हा जो भेंड आहे त्या भेंडाचे 2 विभाग आहेत, एक कर्मभूमी आणि एक भूभूमी. आणि हा जो प्रपंच रचला गेला, हा जी सृष्टी तयार केली, या सृष्टीचे 2 विभाग आहेत, एक सूक्ष्म प्रपंच आणि स्थूल प्रपंच. ह्या स्थूल प्रपंचाची रचना झाल्यावर मायानं जीवावर 8वी प्रक्रिया केली. तिला लोटी असे म्हणतात. जीवाला मायेनं म्हणजे हरितातून प्रपंचात लोटून दिलं आणि जीव अशा प्रकारे तमातून हरितात आला आणि हरितातून प्रपंचात आला. आणि देवता कशा आल्या प्रपंचात? देवता 2 प्रकारे प्रपंचात आल्या, ब्रह्मांडस्थ आणि ओळखण्या ह्या परमेश्वर अवताराजवळ राहून त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करणाऱ्या देवता आहेत. आणि ब्रह्मांडस्था ह्या ब्रह्मांडातील काम करणारे देवता आहेत. तर ह्या ओळखण्या पुन्हा विभागत नाहीत, पण ब्रह्मांडस्था विभागतात. त्याचे 4 विभाग होतात. एक ज्ञानविग्रह होतो, अज्ञान विग्रह होतो, शापदग्ध होतो आणि आपल्या प्रत्येकाच्या मेदमांसाद्वारे राहणाऱ्या पिंडस्था पण त्याच तिथूनच विभागतात. तर अशा प्रकारे 81 कोटी 1.25 लक्ष नवदेवतेचे ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शापदग्ध, पिंडस्था होतात. परंतु माया जी आहे चैतन्य माया, तिचा विग्रह नसतो, ज्ञानविग्रह नसतो, अज्ञानविग्रह नसतो, शापदग्ध नसतो आणि तिची पिंडस्था पण नसते. तर अशा प्रकारे देवता खाली आल्या. प्रपंच 3 प्रकारे खाली आला. हा प्रपंच कसा खाली आला हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. परमेश्वराच्या आत्मक भावानं प्रपंच द्रवला. त्याचे 3 ढीग तयार झाले, एक सूक्ष्माचा, स्थूळाचा आणि कारणाचा. सूक्ष्माच्या ढिगाची मडरचना झाली, स्थूळाच्या ढिगाचा भेद तयार झाला आणि कारणाच्या ढिगाची कासवकार विश्वमूर्ती तयार झाली. आणि अशा प्रकारे ते 3ही ढिग संपले आणि प्रपंचात आले. माय बाबा, परमेश्वर कसे प्रपंचात आले? तर परमेश्वर त्रिविधा परमेश्वर अवतरते. गर्भ, पतित आणि दवडणे. गर्भातून आले, पतितातून आले आणि दवडणं केलं जीवानं. तर मग गर्भातून कोण आले? श्रीकृष्ण महाराज आले, श्री दत्तात्रय महाराज आले आणि श्री चक्रपाणी महाराज. हे गर्भातून आले. पतीत उठवलं श्री चक्रधर स्वामी महाराजांना
आणि दौडने केलं श्री गोविंदपूर महाराजानं. अशा प्रकारे मायबाभाऊ 4 प्रपंच 4 पदार्थ खाली प्रपंचात आले आणि 4 पदार्थाचा प्रपंच तयार झाला. ह्या प्रपंचात 5वा पदार्थ नाही असं महानुभाव संप्रदायाचं म्हणणं आहे. तर त्याप्रमाणे हे 4च पदार्थ आहेत. हे हा जो मी तुम्हाला हा प्रपंच रचना आज का बरं सांगितली, कारण आज प्रपंच रचना करायची आणि उद्या तुम्हाला मला संहार प्रकरण सांगायचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला आज प्रपंच रचना सांगितली. मायबाभाऊ ही प्रपंच रचना 4 बारे ऐका, हृदयस्थ करा आणि नंतर आपण संहाराला समोर जाऊ अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि समोर जाऊ, तुम्हाला संहार मी समजून सांगतो आणि तुम्हाला समजून सांगतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. पुनराम. धन्यवाद. पुनराम.